मी दामणगाव मधून ये दिसते छक्के बिक्के नसून ये माणूस आहे, पण यांनी ना आज रोज दिवसामध्ये अंजन दुसऱ्याच्या डोळ्यात अंजन घालून यांनी सोन्या करायचे. आता इकडे एक ठिकाणी एक बाईक गेले म्हणत त्या बाईच्या डोक्यावर असा आठवला बाई तो असं होईल तसं होईल फलानं होईल बिस्कन होईल, तिच्याकडून 2100 रुपये लुटले. इकडे एक एंगलपत्र सिमेंटचं दुकान आहे तिकडे गेले त्याच्याकडून 1600 रुपये लुटले. ज्यांनी मुंबईपासून निघाले तर इथपर्यंत कमीत कमी 10,000 लुटण्याचा कारभार केला. काहीतरी बुरळ पाडायची आणि म्हणजे त्या माणसाला अंगावरला डाग असो काही असो यांना काढून द्यायचं, यांचा धंदा हा. यांनी मग असं लुटमार करून त्यांना तरी प्रसाद दिला चांगल्या प्रमाणात. अजूनही म्हणलं तर अजून द्यायला काही अडचण नाही, पण सतर्क राहा. हे असे दारात आले तर यांना पाणी सुद्धा देऊ नका अशा लोकांना. तिकडून लगेच हक्कलपट्टी, कारण तसं काय वाटलेस लगेच आपल्या नातेवाईकाला कोणाला जवळच्या व्यक्तीला फोन करून आपल्या माणसाला सतर्क करायचं. पण हे दारात नका, कुणी येऊ काही येऊ छक्का येऊ पंचा येऊ, पण यांना दारात येऊ. नाव सांग द्वारा सांग पूर्ण नाव सांग. रमेश डॉक्टर मुगट. कुठला झूम करा. काय केलं ते सांगा, काय गुन्हा कबूल करा. ते काय कोणाकडून पैसे घेतले ते सांग. कोणाकडून काय घेतलं? इतक्यात घेतले? 100 रुपये राहिले. पैसे घेतले नाही, पोराला पण बोलू का? घेतले नाही, नाही. त्या बाईला. पैसे घेतले ते 1100 वापस. किती घेतले होते? 1100 घेतले ते वापस. त्या पोऱ्याकडून किती घेतले? वापस गेले? किती घेतले होते? पूर्ण व्हिडिओ काढतो. बबलू खालीच असं आरसन ते एवढं पाळलं त्याला कळलं अजून म्हणतो मा डोकं चढ पडले. त्यांच्याकडे काहीतरी बोलीचं काहीतरी आहे साहेब. गोरख गोसावी कॅश फोन पेला मारून घेतलं. कॅश घेतले का? कॅश घेतला होता कॅश काय हातात सोबत. नंतर येताना कुठवर थांबले त्या ड्रायव्हरलाच माहिती. अनन्य बारदेव पंजाबी थे.